अन्य अविनाशची लव्ह स्टोरी भाग 7. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात जेव्हा तू, मी व शिखा एकत्र गप्पा मारत बसायचं तेव्हा हे दोघे बाजूलाच बसलेले असायचे व आपल्याच विश्वात रमलेले असायचे. अवी हसत बोलला, हो, आणि आपण त्यांना चिडवायचो. असं म्हणत मॉन्टी हसू लागला. अगदी बरोबर, अवी म्हणाला. अरे मग आता कसं करायचं? जर हे सगळं घरी सांगितलं तर खूप मोठा घोळ होईल. मॉन्टी काळजीने बोलला. आता जे काही करायचं असेल ते प्लॅन करूनच करावे लागेल. अवी दूर कुठेतरी पाहत म्हणाला, तर आतापासून पुढे तुझा नक्की काय प्लॅन आहे? मला थोडं सांगशील का तुझ्या प्लॅनबद्दल? आणि ती मुलगी कोण आहे जिच्या मागे तू इथपर्यंत आला आहेस? तुला काय वाटतं मला काही समजत नाही? मॉन्टी बारीक डोळे करून म्हणाला. तुला खरं सांगू मॉन्टी, मला ती मुलगी म्हणजे अन्या खूप आवडली आहे. मी जेव्हा सकाळी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच माझी विकेट उडाली होती. ते म्हणतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, माझंही बाबतीत तसंच अगदी झालं होतं. तिचा स्वभाव अगदी माझ्या मम्मीसारखा शांत आहे, अवी म्हणाला. वा, क्या बात आहे. माझ्या मित्राला एकाच नजरेत मुलगी आवडते काय? आणि त्याचबरोबर त्याला त्या मुलीचा स्वभावही आवडतो? मित्रा, तू खरोखर आता मोठा झाला आहेस, त्यामुळे तुझं लग्न लावून देण्यात काहीच हरकत नाही, मॉन्टी अविनाशला चिडवत म्हणाला. मॉन्टी, तुला कळत कसं नाही? ही वेळ मस्करी करायची नाही आहे. तिचे बाबा 15 दिवसात तिचं लग्न लावून देणार आहेत, आणि जर माझ्या आधी जर एखादा चांगला मुलगा तिला पाहायला आला आणि तिच्या बाबांना तो पसंत पडला तर माझं कसं होणार? अवी प्रश्नार्थक नजरेने मॉन्टीकडे पाहत म्हणाला. तुझं बोलणं मला पटत आहे, पण जर असं असेल तर मी उद्या तिच्या घरी जाऊन मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष यांचे स्थळ त्यांना सुचवतो. तू बघ, फक्त तुझं नाव ऐकून ते त्यांच्या मुलीचा हात तुझ्या हातात द्यायला तयार होतील, कारण त्यांच्या मुलीसाठी एवढं चांगलं स्थळ त्यांना शोधूनही सापडणार नाही. ते खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतील, कारण भारतातील सर्वात टॉपचा बिझनेसमॅन, ज्याला आत्ताच बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला आहे, त्याचं स्थळ त्यांच्या मुलीसाठी सांगून येणं हे त्यांच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट असणार आहे. म्हणून मी म्हणत आहे की मी उद्याच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीसाठी तुझे स्थळ घेऊन जातो, म्हणजे तुला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन राहणार नाही, मॉन्टी म्हणाला. मॉन्टी, मला तुझं म्हणणं पटत आहे, पण मला अन्याला जाणून घ्यायचं आहे. तिला काय आवडतं, काय नाही आवडत, तिचे स्वप्न, तिच्या जोडीदाराबद्दल तिची अपेक्षा, मला तिची आवडीनिवडी, तिची स्वप्न सगळं काही जाणून घ्यायचं आहे. तिच्या बेरंग जीवनात मला रंग भरायचे आहेत. मला तिला हे सर्व सुख द्यायचे आहे. यासाठी ती लहानपणापासूनच तरसत आली आहे, आणि त्यासाठी माझं व तिचं बोलणं होणं गरजेचं आहे. अवी इमोशनल होत म्हणाला. अवी, मी मानलं तुला. खरंच अन्याने मागच्या जन्मी काहीतरी खूप मोठं पुण्य केलं असेल, म्हणून देवाने ह्या जन्मी तुझ्यासारख्या मुलाला तिच्या आयुष्यात पाठवलं आहे. अन्या खरंच खूप नशीबवान आहे, कारण तिला एवढा काळजी करणारा, प्रेम करणारा व स्वतःच्या आधी तिचा विचार करणारा भावी जीवनसाथी मिळणार आहे. मॉन्टी अवीच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाला. बस्कर मॉन्टी, तू मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो की काय? मला अन्या मनापासून आवडली आहे, आणि मला तिला कायम सुखात ठेवायचं आहे. तिचा चेहरा मला कायम हसत ठेवायचा आहे, आणि त्यासाठी मी अगदी काही पण करायला तयार आहे. पण तुला खरं सांगू, माझा तिच्यावर जीव जडला आहे. पण तिला पहिल्यांदा पाहिल्यावर माझं मन स्वार्थी झालं होतं. तुला तर आजीची अट माहीतच आहे ना, त्यासाठी ही परफेक्ट मुलगी आहे. अवी दूर कुठेतरी पाहत म्हणाला. तुझा आणि कसला स्वार्थ? मुळात तू स्वार्थी कधीपासून झालास? मी तुला लहानपणापासून ओळखतो आहे. तुझ्यामध्ये कधीच स्वार्थीपणा नव्हता. मग आज अचानक कुठून आला तो स्वार्थीपणा? अरे तसं नाही रे. ते म्हणतात ना, मी अन्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे असं मला जाणवत आहे, कारण सकाळपासून मी तिच्या पाठीमागेच लागलो आहे. ती कॉलेजमध्ये आली इथे, पण नकळत माझं लक्ष तिच्याकडे जात होते. अगदी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा देखील माझं लक्ष अन्याकडेच होतं, की जेव्हा बाहेर आली तेव्हा पण तिचे मागे जायचा मोह मला आवरता आला नाही, आणि
आपण मंदिरात आलो. अवी म्हणाला, अरे वेड्या, ह्याला पजेसिव्हनेस म्हणत नाही, त्याला प्रेम म्हणतात. तुझं तिच्यावर असलेलं खरं प्रेम, जे तुला आधीचपासून लांब ठेवू शकत नाही. मॉन्टी म्हणाला, मला तिच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मला तिच्यासोबत बोलायला हवं. पण ती मला तिच्याबद्दल का सांगेल? मी तिच्या ओळखीचा पण नाही. ती माझी फॅन आहे, पण मी तिला तिच्या पर्सनल लाईफबद्दल का सांगेल? मला काहीतरी प्लॅन करावा लागेल जेणेकरून ती माझ्याशी मैत्री करेल व माझ्यासोबत सगळं काही शेअर करेल. त्यासाठी मला स्टडी रूममध्ये बसून डोकं ठेवून विचार करावा लागेल. अवी स्वतःच्या विचारात हरवलेला होता. काय झालं? मी कधीचा तुला आवाज देत आहे आणि तू आपल्यातच हरवलेला आहेस? मॉन्टी त्याच्यासमोर उभा राहून थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. आणि तेव्हा कुठे अविनाशची तंद्री तुटली. अरे काही नाही, चल आज मला थोडा कंटाळा आला आहे, आपण घरी जाऊया. अवी अडखळत म्हणाला. अरे पण तुला पुन्हा ऑफिसमध्ये जायचं होतं ना? मगाशी तूच म्हणत होता. हो, मी मगाशी बोललो होतो, पण आज मला लवकर घरी जावंसं वाटत आहे. खूप दिवस झाले मम्मी व आजीची भेट घेतली नाही. आज मस्तपैकी कॉफी पीत आजी व आजोबांच्या सोबत भरपूर गप्पा मारायचे आहेत. म्हणून आज मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष हाफ डे घेऊन त्यांच्या फॅमिलीला थोडा वेळ द्यायचा म्हणत आहेत. अविनाश म्हणाला. बरं मग चला मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष, तुम्हाला तुमचे आनंदवनमध्ये सोडतो. असं म्हणत मॉन्टी ड्रायव्हिंग सीटवर बसला. जेव्हा मोंटी अवीच्या सोबत असायचा तर अवीचा ड्रायव्हर त्यांच्यासोबत नसायचा. कारण ते दोघे सोबत असले की त्यांचे लहानपणीच्या गप्पा चाललेल्या असायच्या व त्या दोघा मित्रांना त्यांच्या गप्पांमध्ये तिसऱ्या कुणाचा इंटरफिअर नसावा असे वाटायचे. ते दोघे गप्पा मारत अविनाशच्या आनंदवन या बंगल्यासमोर आले. त्यांची गाडी आलेली पाहून पटकन वॉचमॅनने आपल्या चेअरवर बसूनच एक बटन दाबले. तेव्हा आपोआप गेट ओपन झाला. अवीची गाडी जेव्हा गेटमधून आत एंटर झाली तसा एक कुत्रा पडतच त्याच्या गाडीजवळ आला व जिथे अवी बसला होता त्या दरवाज्याजवळ पुढचे 2 पाय वर करून उभा राहिला. हे पाहून अवी गालात हसला व मोंटीला खाली उतरायचा इशारा करून तू डायरेक्ट आतमध्ये जा असं बोलला. मोंटी खाली उतरून त्याच्याकडे उत्साहाने पाहिलं व तो आतमध्ये जाण्यासाठी पुढे पाऊल टाकणार तेवढ्यात त्याच्या पॅन्टला पाठीमागून त्या कुत्र्याने धरलं व जोरजोरात भुंकू लागला. स्टॉप जिम्मी. अवी आला नाही, मॉन्टी म्हणाला. तरीही त्याने त्याला पुढे जाऊ दिलं नाही. उलट तो पुन्हा जोरजोराने भुंकू लागला. त्याचा आवाज ऐकून घरातले सगळे बाहेर आले आणि मॉन्टीला जिम्मीने पकडून ठेवलेले पाहून सगळेजण हसू लागले. काय झालं जिम्मी, सोड त्याला. तू असं मॉन्टीला का पकडून ठेवला आहेस? आजोबा म्हणाले. तेव्हा जिम्मी गाडीकडे पाहून भुंकत होता. मॉन्टी हा एवढा का भुंकत आहे आणि तू एकटाच आलास? अवी कुठे आहे? आजोबांनी विचारलं. मॉन्टी काही बोलणार तेवढ्यात जिम्मी आजोबांच्या जवळ आला व त्यांची काठी आपल्या तोंडामध्ये धरून गाडीकडे खेचू लागला. ते पाहून मोंटी गालात हसू लागला कारण तो मान हलवून आतमध्ये निघून गेला. इकडे जिम्मी आजोबांना घेऊन गाडीजवळ आला व जोरजोरात भुंकू लागला. ते पाहून आजोबांनी आतमध्ये वाकून पाहिलं तर तिथे अवी लपून बसलेला दिसला. अरे अवी, तू खाली ये ना, या जिम्मीने तुला पाहिलं आहे आणि आता बघ ना हा किती गोंधळ घालत आहे. आणखी जर 5 मिनिटे तू बाहेर आला नाहीस तर हा भुंकून भुंकून पूर्ण एरियामधल्या लोकांना गोळा करेल. आजोबा हसून गाडीच्या काचेवर टकटक करून म्हणाले आणि आतमध्ये निघून गेले. जिम्मी आजोबा गेले त्या दिशेला पाहत होता. तेवढ्यात थोडा गाडीचा दरवाजा उघडण्याचा आवाज झाला आणि जिम्मीने आपले कान टवकारले. त्याने गरकन आपली मान मागे वळवली तर त्याला गाडीमधून खाली उतरणारा अवी दिसला. अवीला पाहता आज त्याने त्याचे अंगावर झडप मारली व त्याच्या गालावर चाटू लागला. त्याने जिम्मीच्या डोक्यावर रब करत होता त्यामुळे तो थोडा त्याच्या मानेवर आपलं डोकं ठेवून डोळे झाकून शांत बसला होता. थोडा वेळ ते दोघे तिथेच बसले कारण आज कितीतरी दिवसांनी अवी इतक्या लवकर घरी आला होता. त्यामुळेच जिम्मीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. म्हणूनच तो एवढा गोंधळ घालत होता. अवी उठला व जिम्मीच्या पाठीवर हळूच थोपटलं व त्याला बोलला. तसा जिम्मी त्याच्या मागे शेपूट हलवत चालू लागला.
ते दोघे घरामध्ये आले तेव्हा कोणीतरी मोठ्याने बोलले, आज चक्क मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष लवकर घरी आले आहेत. अगं शिखा, जरा बाहेर जाऊन बघ तर, सूर्य नक्की पूर्वेला उगवला आहे का पश्चिमेला? अगं आजी, तू असं का बोलत आहेस? भाई किती दिवसांनी असा लवकर घरी आला आहे, तर त्याच्याशी थोड्या गप्पा मारू की उगाच तू असं बोलून तुमचा टॉम अँड जेरी हा लाईव्ह सुरू करण्याच्या तयारीत आहात? शिखा म्हणजेच अवीची लहान बहीण म्हणाली. घरामध्ये सर्वच लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी आणि तिच्या भाईच्या काळजाचा तुकडा अवी तिच्यावर आपला जीव ओवाळून टाकत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.